सुरुवातीला बातमी राजकीय वर्तुळातून काँग्रेसच्या गुंगी गुडिया या टीकेनंतर एनसीपीचं नाशिक नागपुरात आंदोलन सुरू आहे। तर नाशिकमध्ये एनसीपी आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने सामने आले होते। राष्ट्रवादीचा काँग्रेस कार्यालयावर जाणारा मोर्चा पोलिसांनी अडवल्या। दरम्यान नागपुरातही राष्ट्रवादीकडून सपकाळांच्या पोस्टरला जोडे मारत आंदोलन करण्यात आले। काँग्रेसनं सुनेत्रा पवारांवर गुंगी गुडिया ही टीका केली होती आणि त्यानंतर आता हे राज्यभर त्याचे पडसाद सध्या पाहायला मिळतात। आता सुनेत्रा वहिनीला जर कोणी गुंगी गुडिया म्हटलं असेल, त्या जागी कोणी जर एखादा पुरुष मंत्री असता, एकनाथ शिंदे असते किंवा राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस असते, तर त्यांना गुंगा गुड्डा म्हटलं असतं। आपण राजकारणामध्ये आहोत, आपण ही टीका सहन केली पाहिजे आणि त्याच्यावरती भविष्यामध्ये या चुका होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे। इंदिरा गांधी यांना गुंगी गुडिया ही उपाधी दिली होती, पण इंदिराजीने सिद्ध करून दाखवलं की मी स्वतंत्र बाण्याची एक नेत्री आहे, मी गुंगी गुडिया नाही। भविष्यामध्ये सरकारमधले असे अनेक गुंगे गुड्डे आहेत जे अडचणीच्या प्रश्नावरती उत्तर द्यायचं टाळतात। हा काय एखाद्या स्त्रीचा अपमान आहे किंवा पुरुषाचा अपमान आहे असं मला वाटत नाही। आपण अत्यंत संयमाने ह्याच्यावरती भाष्य करणं राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून हे अत्यंत गरजेचं असतं। पण यातून सुनेत्रा वहिनी नक्कीच अनुभव घेतील आणि शिकतील। बाकी तर संजय राऊत साहेबांना माहीत नाही, कारण वहिनी प्रभावीपणाने प्रशासनामध्ये काम करतात, संघटनेमध्ये काम करतात, त्या त्यांचे विचार स्पष्टपणाने जाहीर सभांच्यामध्ये शासकीय कार्यक्रमामध्ये मांडत असतात। अनेक वेळेला पत्रकारांशी सुद्धा त्यांचा संवाद त्या ठिकाणी होत असतोच। त्याच्यामुळे आता संजय राऊतांच्या अशा कुठल्या फुकटच्या सल्ल्याची आम्हाला आवश्यकता नाही।